महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। बदलापुरात BIS संस्थेनं एका ज्वेलर्सवर धाड टाकत HUID क्रमांक नसलेलं 48 ग्रॅम सोनं जप्त केले, तर जवळपास 200 ग्रॅम सोनं सील केले। नव्या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यावर BIS हॉलमार्क चिन्हासोबतच एक युनिक ID नंबर टाकणं बंधनकारक असून तो नसल्यानं हे सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती BIS अधिकाऱ्यांनी दिली आहे। बदलापूरच्या शिरगाव परिसरात शबरी हॉटेल समोर असलेल्या जय भवानी ज्वेलर्समध्ये ही कारवाई करण्यात आली। या दुकानात जुनं हॉलमार्क असलेलं परंतु नव्या नियमानुसार HUID क्रमांक नसलेलं 250 ग्रॅम सोनं आढळून आलं। यानंतर यापैकी जवळपास 48 ग्रॅम सोनं BIS अधिकारी जप्त करून घेऊन गेले, तर 200 ग्रॅम सोनं सील करून दुकानातच ठेवण्यात आले। दरम्यान या कारवाईनंतर या दुकानात खोटं सोनं पकडल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या। मात्र हे सोनं खरं आहे, ज्यावर जुन्या नियमानुसार हॉलमार्क शिक्का सुद्धा आहे। फक्त नव्या नियमानुसार गरजेचा असलेला HUID क्रमांक नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ज्वेलर्स असोसिएशनने दिले। तसंच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचं निवेदन ज्वेलर्स असोसिएशन ने बदलापुर पूर्व पोलिसांना दिला है। वो हॉलमार्किंग के लिए आए हुए थे। HUID न होने के कारण है ना, वो HUID का माल लेके गए 48 ग्राम, उसकी सील किया हुआ है 200 ग्राम। जब वो टेस्टिंग होने के बाद में वापस आने के बाद में हमारे को 48 ग्राम वापस मिला जाएगा। HUID अभी आया हुआ है, पहले हॉलमार्क चल रही था, लेकिन अभी 1 साल से ना HUID का चल रहा है। अभी वो नया नियम है, इसके लिए वो करना बाकी था। BIS ही भारताची सोन्यावरती मानांकन देणारी एक संस्था आहे। BISनी 2023च्या अगोदर हॉलमार्क म्हणून प्रक्रिया राबवली होती। 2023 नंतर त्यांनी हॉलमार्क म्हणजे HUID, H म्हणजे हॉलमार्क आणि UID म्हणजे एक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, 6 आकडी तो आयडेंटिफिकेशन नंबर असतो। त्याच्याद्वारे प्रमाणित केलं जातं की हा दागिना कुठल्या दुकानातून किती शुद्धतेचा केलेला आहे आणि कुठल्या सेंटरमधून हा पास केलेला आहे, ही सगळी माहिती त्या HUID मध्ये दिलेली असते। यांच्या दुकानातलं सोनं जे होतं ते सगळं खरं सोनं होतं। याच्यामध्ये फक्त ही जी प्रक्रिया होती HUID करण्याची, ही जुनी जे माल त्याच्याकडे स्टॉकमध्ये राहिलेला होता तो हॉलमार्कचा होता। त्याच्यावरती कुठली नवीन जो प्रकार आला HUID हा त्यांनी केलेला नव्हता। हॉलमार्क हे गव्हर्नमेंटनीच पहिले सांगितले, फक्त 2023 नंतर गॅझेटमधून त्यांनी हॉलमार्क काढून टाकलं, कारण की हॉलमार्कमध्ये बऱ्याचशा त्रुटी त्यांना आढळलेल्या। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।